नमस्कार मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण 10वी गणित भाग 1 मधील प्रकरण तिसरं सुरू केलेलं आहे। या तिसऱ्या प्रकरणामध्ये प्रॅक्टिस सेट 3.1 अँड 3.1 मधील क्वेश्चन नंबर 2 आहे। क्वेश्चन नंबर 2 आहे, राइट एन एपी हुज फर्स्ट टर्म इज ए अँड कॉमन डिफरन्स डी इज इन ईच ऑफ द फॉलोइंग। म्हणजे इथं तुम्हाला ए दिलेला आहे, डी दिलेला आहे, तर त्याची काय करायची आहे, अरिथमेटिक प्रोग्रेशन किंवा अंकगणिती श्रेणी लिहायची आहे। अंकगणिती श्रेणी लिहित असताना आपल्याला कमीत कमी 4 ते 5 त्यातले अंक लिहावे लागतात, हे लक्षात घ्या। 3 ते 4 तरी कमीत कमी लिहावे लागतात। आणि मग आपल्याला इथं पहिलं जे उदाहरण दिलेलं आहे, हे पहिलं उदाहरण आहे a इज इक्वल टू 10 अँड d इज इक्वल टू 5। म्हणजे a आणि d च्या किमती दिलेल्या आहेत। आता इथं काय म्हटलंय बघा, फर्स्ट टर्म ए, म्हणजे फर्स्ट टर्म आपल्याला माहित आहे, जी काय अंकगणिती श्रेणी असणार आहे, जी आपण तयार करणार आहोत, त्या अंकगणिती श्रेणीचं पहिलं पद आपल्याला माहित आहे, ते दिलेलं आहे, ते आहे a इज इक्वल टू 10। म्हणजे पहिलं पद 10 आहे आणि पुढच्या पदातला फरक आहे 5। म्हणजे आपण इथं आन्सर फर्स्ट टर्म a इज इक्वल टू t1 इज इक्वल टू 10 हे लक्षात घ्या। पूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की आपण t1 ला फर्स्ट टर्म म्हणतो आणि त्यालाच a सुद्धा म्हणतो। म्हणजे a आणि t1 हे सारखंच असतं। म्हणजे पहिलं पद a आहे, त्यालाच आपण t1 म्हणतो, ते दिलेलं आहे 10 अँड कॉमन डिफरन्स d इज इक्वल टू 5। आणि मग यावरून आपल्याला काय करायचं, अंकगणिती श्रेणी तयार करायची आहे। अँड देअरफॉर आता हे t1 माहित झालं, आपल्याला t2 काढायचं आहे। t2 म्हणजे दुसरं पद, म्हणून इथं म्हणायचं t2 इज इक्वल टू a प्लस d और t1 प्लस d। कुठलंही तुम्ही सूत्र यातलं वापरू शकता, कोणतंही सूत्र वापरा। a दिलेला आहे म्हणजे t1 दिलेला आहे 10 प्लस d दिलेला आहे 5 इज इक्वल टू 15। म्हणजे t2 मिळाला आपल्याला 15। t3 इज इक्वल टू, t3 म्हणजे आता तिसरं पद, तिसरं पद म्हणजे दुसरं पद अधिक फरक। दुसरं पद काय आहे, t2 प्लस d इज इक्वल टू, t2 आलेला आहे 15 प्लस 5 इज इक्वल टू 20। समजतंय का बघा हे। t4 इज इक्वल टू, t4 काय येणार आता, t3 प्लस d इज इक्वल टू 20 प्लस 5 इज इक्वल टू 25। आणि मग आपल्याला आता इथं therefore the arithmetic is t1, t1 कुठे आहे बघा, इथे t1 म्हणजेच a 10, 15, 20, 25 अँड डॅश डॅश। म्हणजे ही आपल्याला अंकगणिती श्रेणी मिळाली। आता उदाहरण दुसरं आहे, दुसऱ्यामध्ये सुद्धा इथं काय म्हणायचं आपण, फर्स्ट टर्म a इज इक्वल टू t1 इज इक्वल टू -3 दिलेला आहे। म्हणजे पहिलं पद त्या अंकगणिती श्रेणीचं किंवा त्या अरिथमेटिक प्रोग्रेशन मधलं फर्स्ट टर्म दिलेले आहे -3 अँड कॉमन डिफरन्स, अँड कॉमन डिफरन्स d इज इक्वल टू 0 दिलेला आहे। d इज इक्वल टू 0 दिलेला आहे। नो प्रॉब्लेम, काही दिला तरी आपल्याला काय अडचण नाही, सोडवायचं आपल्याला सूत्र माहिती आहे। t2 इज इक्वल टू t1 प्लस d इज इक्वल टू, t1 काय आहे -3 प्लस 0 म्हणजे -3। t3 इज इक्वल टू t2 प्लस d, t2 काय आला आपला -3 प्लस 0 इज इक्वल टू -3। t4 काय आला t3 प्लस d, t3 आलेला आहे -3 प्लस 0 म्हणजे परत -3। म्हणजे आपल्याला काय होईल, ती जी श्रेणी आहे, ती जी अंकगणिती श्रेणी आहे किंवा ती जी अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे, देअरफॉर AP इज इक्वल टू t1 आहे -3 -3 -3 -3 अँड सो ऑन डॅश डॅश। म्हणजे दिस इज अन अरिथमेटिक प्रोग्रेशन। ठीक आहे।
प्रश्न दुसऱ्यातलं तिसरं उदाहरण आहे. फर्स्ट टर्म दिलेली आहे आपल्याला a इज इक्वल टू t1 इज इक्वल टू -7, d दिलेला आहे 1/2 अँड देअरफॉर t2 इज इक्वल टू t1 प्लस d इज इक्वल टू t1 आहे -7 प्लस 1/2. म्हणजे काय होईल इथं बेस 14 म्हणजे -14 अधिक 1/2 म्हणजे -13/2 हे आलं t2. t3 म्हणजे काय येणार t2 प्लस d. t2 कोण आला आता -13/2 प्लस d किती आहे 1/2 म्हणजे -12/2 इज इक्वल टू -6. त्यानंतर t3 मिळाला. त्यानंतर आता काय करायचं आपल्याला t4 इज इक्वल टू t3 प्लस d. t3 किती आहे बघा -6 प्लस 1/2 -12 प्लस 1/2 -11/2. अजून एक पद आपण काढूया. पुढचं पद म्हणजे t1 मिळाला, t2 मिळाला, t3 मिळाला, t4 आपण माहित करून घेतलेला आहे. t5 इज इक्वल टू t4 प्लस d. t4 मीन्स t4 -11/2 प्लस 1/2 इज इक्वल टू -11 प्लस 1/2 इज इक्वल टू -10/2 इज इक्वल टू -5. म्हणजे पहिलं पद आपल्याला दिलेलं आहे, दुसरं मिळालं, तिसरं मिळालं, चौथं मिळालं, पाचवं मिळालं. अँड देअरफॉर AP इज इक्वल टू अरिथमेटिक प्रोग्रेशन t1 म्हणजे हा आहे -7, t2 आहे -13/2, t3 आहे -6, त्यानंतर t4 आहे -11/2 अँड t5 आहे -5 अँड सो ऑन डॅश डॅश. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला ही अरिथमेटिक प्रोग्रेशन मिळेल. -7 -13/2 -6 -11/2 -5. क्वेश्चन तिसरा जो आहे तो मी वाचतोय. फाइंड द फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स फॉर ईच ऑफ द AP. फाइंड द फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स फॉर ईच ऑफ द AP. म्हणजे खालील दिलेले जे AP आहेत त्या अरिथमेटिक प्रोग्रेशन मधून फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स शोधायचा. एकदम फार सोपं आहे. फर्स्ट टर्म म्हणजे पहिली पद, फर्स्ट टर्म म्हणजे पहिलं पद किंवा पहिली संख्या. इथंच आपल्याला एक प्रश्नाचं उत्तर मिळालं. आणि कॉमन डिफरन्स म्हणजे कॉमन डिफरन्स मीन्स डिफरन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स. दोन जवळच्या लगतच्या संख्येमधला फरक म्हणजे तो आला त्यांचा कॉमन डिफरन्स D. आता पहिलंच उदाहरण दिलेलं आहे 5 1 -3 -7 अँड डॅश डॅश. आपल्याला प्रश्न काय विचारलाय फाइंड फर्स्ट टर्म. हियर फर्स्ट टर्म इज a इज इक्वल टू t1 इज इक्वल टू 5 अँड बरोबर आहे का. फर्स्ट टर्म 5 आहे, हे दिलेलंच आहे. इथं फारसं याला काय आपण डोकं चालवायची गरज नाही. दिलेलं आहे पहिलं टर्म ते तिथं लिहायचे आहे. अँड आता काय सांगितलेलं आहे कॉमन डिफरन्स. कॉमन डिफरन्स इज इक्वल टू D इज इक्वल टू t2 मायनस t1 इज इक्वल टू t2 किती आहे 1 मायनस 5 इज इक्वल टू -4. त्यानंतर D इज इक्वल टू t3 मायनस t2 इज इक्वल टू -3 मायनस 1 इज इक्वल टू -4. बघा बरं इथं D ची प्रत्येक किंमत जी आहे ती काय आलेली आहे कॉन्स्टंट आलेली आहे. अँड दिस इज द फर्स्ट टर्म. आपल्याला प्रश्न विचारलाय फाइंड द फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स ऑफ गिवन अरिथमेटिक प्रोग्रेशन. दिस इज द गिवन AP. दिस इज द गिवन AP. ही दिलेली अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. अँड फ्रॉम दिस
फ्रॉम गिवन AP फर्स्ट टर्म A is equal to T1 is equal to 0.6, common difference D is equal to T2 minus T1. आता T2 कोण आहे यामध्ये 0.9, इथं T2 0.9, T3 1.2 and so on. बरोबर आहे का? म्हणजे आता T2 मायनस T1 काय आहे बघा, T2 आहे 0.9, T2 आहे 0.9 मायनस T1 आहे 0.6 म्हणजे 0.3. पुढचा D इज इक्वल टू T3 मायनस T2. T3 किती आहे? T3 आहे 1.2. 1.2 मायनस 0.9 इज इक्वल टू 0.3. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला कॉमन डिफरन्स D मिळालेला आहे. आणि इथं मग म्हणायचं आन्सर A इज इक्वल टू 0.6, D इज इक्वल टू 0.3. हे याचं उत्तर. काय शंका आहे का बघा? हे तुम्ही काय करा, वहीमध्ये लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे तुमच्याकडे हे कायम राहील. मी आहे CSB दुधोंडी. या चॅनेलवर तुम्ही काय करा, लाल रंगाचं जे एक बटन आहे सबस्क्राईबचं ते प्रेस करा, बेल घंटीचं बटन आहे ते प्रेस करा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओ हा सगळ्याच्या अगोदर तुमच्यापर्यंत येईल. तुम्ही तो लगेच पाहू शकताय आणि तो पाहिल्यानंतर त्यातली जी काही महत्वाची उदाहरणं आहेत ती तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवू शकता. प्रश्न 3 मधलं उदाहरण 4 आहे. तिसरं उदाहरण मी मुद्दाम सोडवून दिलं नाही, एकदम प्लेन संख्या आहेत त्या तुम्ही सोडवू शकता. आणि हे थोडंसं न्यूमरेटर डिनॉमिनेटर या टाइप मध्ये असल्यामुळे हे मी सोडवून देतोय. तर फ्रॉम गिवन AP म्हणजे या दिलेल्या AP मधून A इज इक्वल टू T1 इज इक्वल टू 1/4 and T2 is equal to 3/4, T3 is equal to 5/4, T4 is equal to 7/4. आता हे दिलेलं आहे, म्हणजे पहिलं पद दिलंय, दुसरं, तिसरं, चौथं म्हणजे टर्म दिलेले आहेत. आता D कॉमन डिफरन्स D इज इक्वल टू T2 मायनस T1 इज इक्वल टू, T2 कोण आहे? T2 आहे 3/4 मायनस 1/4 इज इक्वल टू 2/4 इज इक्वल टू 1/2. ही सगळी आकडेमोड आता आपल्याला जमली पाहिजे. छेद समान आहे म्हणून छेद इथे 4 घेतलेला आहे. 3 वजा 1 2 आणि याचा भाग लागतोय 2 1 2 बेदोनी 4 म्हणजे 1/2 1/2. त्यानंतर D इज इक्वल टू T3 मायनस T2 इज इक्वल टू D इज इक्वल टू T3 मायनस T2 म्हणजे 5/4 हा T3 आहे आणि T2 आहे मायनस 3/4. आता 4 कॉमन आहे, छेद समान आहे, 4 घेतला, अंशांची वजाबाकी 5 वजा 3 2 म्हणजेच 1/2 हा इथं सुद्धा D आला. म्हणजे हा D हा कॉन्स्टंटच आला पाहिजे. हा कॉन्स्टंट येतोय म्हणूनच याला आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणतोय. ही जर अरिथमेटिक प्रोग्रेशन नसती तर इथं D जो आहे कॉमन डिफरन्स आहे हा कॉन्स्टंट आला नसता. हे लक्षात ठेवा तुम्ही. तर A इज इक्वल टू फर्स्ट टर्म 1/4 and कॉमन डिफरन्स D इज इक्वल टू 1/2. सेट 3.1 मधला प्रश्न पहिला सोडवून दिला होता. आज आपण दुसरा आणि तिसरा या सेशन मध्ये घेतलेला आहे, तो प्रश्न मी सोडवून दिलेला. मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहून झाल्यानंतर ही जी दिलेली 4 उदाहरणं आहेत ती होमवर्क म्हणून दिलेली आहेत आणि ती तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा. ती तुम्हाला 2 किंवा 3 मार्कांसाठी विचारली जातील.